नंदुरबार जिला कलेक्टर से मुलाकात की। आदिवासी संगठनों ने ठोस कार्रवाई होने तक आंदोलन जारी रखने का लिया निर्णय। नंदुरबार जिला शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाड़े को बाहर किया जाए व भ्रष्टाचार की निष्पक्ष जांच कर जिले से निष्कासित किया जाए। जिले में भ्रष्टाचार अधिकारी कर्मचारियों पर कार्रवाई की जाए और लंबित मांगों पर तत्काल कार्रवाई की जाए। ऐसी कई मांगों को लेकर 15 फरवरी 2025 को आदिवासी संगठनों ने जिला कलेक्टर कार्यालय में रंगवाली हॉल में नंदुरबार जिला कलेक्टर मिताली शेट्टी के साथ सकारात्मक चर्चा की। डॉक्टर वर्षा लहाड़े के खिलाफ कार्रवाई के संबंध में एक लिखित पत्र नंदुरबार के जिला कलेक्टर द्वारा आदिवासी संगठन प्रतिनिधियों को दिया गया है। शेष मुद्दों पर भी जांच के आदेश दिए गए। हालांकि आदिवासी संगठनों ने सर्वसम्मति से मांग के संबंध में ठोस कार्रवाई होने तक अनिश्चितकालीन आंदोलन जारी रखने का निर्णय लिया है। आदिवासी संगठनों ने जिला कलेक्टर को बैठक आयोजित करने और जिला स्तर पर लिखित कार्रवाई शुरू करने के लिए धन्यवाद दिया है। नंदुरबार जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी व आमच्या आदिवासी बांधवांच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात यासाठी आम्ही दिनांक 24 जानेवारी 2025 पासून जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर आमच्या सामाजिक संघटनांतर्फे बेमुदत धरणे आंदोलनाला बसलेलो आहे। आज शनिवार 15 फेब्रुवारी रोजी माननीय जिल्हाधिकारी मिताली शेट्टी मॅडम यांनी आमच्या आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी एक बैठक लावली। बैठक सकारात्मक झालेली आहे। या चर्चेमध्ये आमचे जे काही प्रलंबित विषय होते, पहिला जो प्रमुख विषय होता डॉक्टर वर्षा लहाड़े जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबार यांनी त्यांच्या डिपार्टमेंट मधल्या ज्या काही भरत्या झाल्यात आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवरती जो काही त्यांनी अत्याचार केलेला आहे, आर्थिक देवाणघेवाण केलेली आहे, त्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून त्यांना या जिल्ह्यातून हकलपट्टी केली पाहिजे या मुद्द्यावरती मॅडमांनी सकारात्मक चर्चा केलेली आहे। वरिष्ठ स्तरावरती यावरती कारवाई सुरू असल्याचं त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे। सर्वप्रथम आज 24वा दिवस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथं धरणे आंदोलन आदिवासी समाजाच्या संघटने थ्रू जे चालत होतं, त्यानंतर आज कलेक्टर मॅडमांच्या इथं एक चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये एक पॉझिटिव्ह विचार त्यांनी मांडले आणि त्या चर्चेतून कुठेतरी आज चांगला निर्णय आम्हाला मिळत आहे। आज कलेक्टर मॅडमांनी जो काही चर्चे थ्रू वर्षा लहाड़ेचा जो विषय चालू होता त्या 24 दिवसापासून आंदोलन करता असत असताना पाठिंबा देणं, विविध संघटनेच्या माध्यमाने निवेदन देणं, सर्वप्रथम तर समाजाच्या माध्यमाने ज्या ज्या संघटना येऊन या वर्षा लहाड़ेच्या याला पाठिंबा दिला म्हणून त्यांचे मनापासून आभार मानते। आदिवासी समाज संघटना राजकीय यांनी देखील येऊन पाठिंबा दर्शवला। आज या मोर्चाला या आंदोलनाला आज यशस्वीरित्या एक चांगला सपोर्ट मिळाला, कारण की चर्चेच्या माध्यमाने दिसलं, कारण की त्या परवाच्या दिवसाला नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटलला जी काही घटना घडली वादावादाची, तर ती घटना देखील ही कुठेतरी थांबणं गरजेचं होतं। मॅडमांनी त्याच्यावर पण ऍक्शन घेतलं आणि चर्चेच्या माध्यमाने आज प्रत्येक व्यक्ती निवेदनाच्या माध्यमाने दर्शवलं का बाबा वर्षा लहाड़ेची इथून हकलपट्टी होणं खूप गरजेचं आहे, सक्तीच्या रजेवर तिला पाठवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून नंदुरबारचं वातावरण हे शांत राहील आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या कर्मचारीचं वातावरण हे खेळीमेळीचं राहील। हे सगळं आज दिसून आलं, म्हणून या आंदोलनाला एक चांगला सपोर्ट मिळाला आणि एक चांगलं लेवलने चर्चा झाली, म्हणून मनापासून सर्वांचं अभिनंदन करते, आभार मानते। कलेक्टर मॅडमांनी जे आश्वासन दिलं ते पूर्ण करावं ही सर्वात कळकळीची विनंती करते आणि